नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। जे मला कमेंटमध्ये सारखे विचारतात की व्हिडिओज का नाही येत आहेत, डेली व्हिडिओज का नाही येत आहेत, लवकर व्हिडिओज का नाही टाकत आहे, डिले का होतो आहे सगळं, तर त्याचं कारण तुम्हाला मी आज दाखवतो की आमच्या इकडे म्हणजे आमच्या इकडेच नाही, अख्ख्या मुंबई महाराष्ट्रभरात एवढा पाऊस पडतो आहे। मग तुम्ही त्याची हालत बघा, त्याची परिस्थिती बघा। हे ग्राउंड आहे आमच्या इथलं, एवढं हे आता पाणी कमी झालंय पाऊस कमी झाल्यामुळे, तर हे पूर्ण लेवल टू लेवल भरलेलं, इथलं पाणी बाहेर जात होतं। समोर बघू शकता तुम्ही, हे एवढं मोठं झाड पडलंय, म्हणजे वादळ वारा किती होता। आता तुम्ही म्हणाल की अरे हे काय दाखवतोस, ह्याच्यानी आणि तुझ्या मंडपाचा काय संबंध, तर म्हणजे आम्ही आल्यावर आता तर आवरायला घेतलं, म्हटलं तुम्हालाही दाखवतो। तर मंडपात तुम्ही बघू शकता की घाण आता मी उपसायला घेतलेलीच आहे। तुम्हाला जर याचा कलर डिफरन्स दिसत असेल तर तुम्ही बघा की जेवढं खाली डार्क साईड दिसते ना तेवढं पाणी होतं मंडपात। मी एक व्हिडिओ टाकीन, सकाळी पप्पा आलेले कारखान्यामध्ये तेव्हा पाट तरंगत होता, अक्षरशः तो पाण्यातला तो जो पाट आहे आपला मागचा तो तरंगत होता। आणि हा गणपती आता आम्ही सुकायला लावला परत, कारण की हा फायनल करून जाणार आहे लवकर। हा कलरच्या बालड्या आहेत ह्या उलट्या पडलेला, कालच कलर बनवलेला मी दोन्ही बालड्यांमध्ये, व्हाईट आणि बॉडी कलरचा, तोही वाहून गेलाय। इकडे चिखल आहे, ह्या प्लॅस्टरच्या गोण्याच्या इकडे थप्पी मारलेल्या आहे, ह्या सगळ्या खराब झाल्या, भिजून कडक झाले आहेत। इकडचं जेवढे पण कास्टिंग केलेले पार्ट होते ते सगळे भिजलेत, पूर्ण नुकसान आहे। आज सगळीकडे चिखल आहे नुसतं। पण आहे ना, पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते। आम्ही धुवायला घेतलाय कारखाना, ह्याच्यात आमचा ट्रे होता कलरचा, आता आम्ही देवीला ना थोडंसं हाईटवर घेतलं, पण काहीच फायदा होत नाही, कारण की इकडून पण पाणी येतं, ह्याच्यावरून पाणी येतं, बांध घातलाय तिकडून पाणी येतं। तुम्ही आता व्हिडिओ तर बघितलीच असेल की पाणी किती आहे, म्हणजे पाणी आता केवढं आहे ना ते तुम्हाला दाखवतो। हा ट्रेमध्ये हा बॉक्स होता गनचा, ही परिस्थिती आहे। आता तुम्ही विचार करू शकता किती कारखान्यामध्ये जर काम करायचं तर किती फेस करावं लागतंय। म्हणजे लोकांना वाटतं की गणपती विकतो आम्ही आणि मग पैसे येतात, चिक्कार BMC ला पैसे भरावे नाही लागत, तर पण ह्या सगळ्या गोष्टी पण फेस कराव्या लागतात एका मूर्तिकाराला। आणि आम्ही तर आणून पण नाही विकत, आम्ही बनवून विकतो गणपती। बनवायची मेहनत, परत हे सांभाळायची मेहनत, परत त्याच्यावरून पेमेंट राहतात, ती मारामार। आता काल मी तुम्हाला दाखवलं जो येईल व्हिडिओ, त्याच्यात तुम्ही बघाल की एका टायमाला 5 जॉब चालले आहेत, 1 2 3 4 5, पण काम करू कुठे जेव्हा खाली चिखल आहे। आधी आपल्याला चिखल साफ करायला लागणार आहे। हे बघा, हे गटार आम्ही पॅक केलंय, तरी पण तुम्ही बघू शकता पाणी यायला लागलं बघा त्याच्यातून, सेम तिकडच्या गटारातून पण। आता हे एक झालं, मी तुम्हाला दाखवतो, पाणी यायला लागलंय, पाणी भरायला लागलंय परत, हे बघा दिसतंय पाणी उलटं यायला लागलंय तिकडे।
पाण्याचा फ्लो बघा, पाणी यायला लागलं. आत्ताच तुम्हाला मी दाखवलं होतं ते बघा.